1 वर्ष वयाची बाग आहे. 200 फळ आहे नीट ह्याला. सगळं मस्त आलं नाही तरी 200 आहे. शेतकरी मित्रांनो नमस्कार. 1 वर्ष झालेली 1 वर्ष वयाची ही बाग आहे डाळिंबाची. ढवळस येथील विठ्ठलराव इंगळे सरांची बाग आहे. तर आज त्यांच्या बागेतला नजारा आहे. झाडावरती सरासरी 125 फळं आहेत आणि झाडाचं ॲव्हरेज वेट ही 30 किलोचं आहे. तर आता आपण त्यांना विचारूया सर, हे जे बोललो ह्याच्यात काय खोटं आहे? ही सत्यस्थिती आहे. पहिल्या वर्षाचं हे बहार आहे, पहिला बहार आहे आणि सरासरी प्रत्येक झाडावर कमीत कमी 125 फळं आहेत. आणि एका फळाची साईज काय आहे सरासरी? सरासरी साईज 250 ते 250 या दरम्यान आहे. आणि काही झाडाला कलर येण्यासाठी वगैरे काय फवारले? नाही, कृत्रिम कलर आणण्यासाठी कुठलंही प्रोडक्ट वापरलेलं नाही. तरी शायनिंग वगैरे नसते. हो. आता आपण झाडाचा माल बघूया. माल दाखवूया व्हिडिओमध्ये. म्हणजे तुम्ही बाकीचं जे आजच दुकानी एक जण आलत, कलरला आम्हाला द्या डाळिंबाला कलर आणायचा आहे. नाही राव, दुकान खरंच नाही, औषधच नाही म्हणलं दुकानी माझ्या. रंगारी पुढे काढली होती सर मी. पुढे काढलेले आहेत 5-6 बॅगा झाला नाही झाला. करायचं होतं थिनिंग. अमर येतो नाही नाही, तुम्ही का थिनिंगचं जास्त नादीच नका लागत काढूच नका म्हणलं, काय होते ताकद लावा. नाही नाही, ही मामा तुमचं कलर आणि शायनिंग आहे का नाही, म्हणजे जेवढा निरोगी शायनिंग असते का ती फक्त तुमचं म्हणजे असं बरं का, संपूर्ण पोषण सोडल्याचं खूप समाधान आहे की आपल्याला क्वालिटी मेंटेन करता आली, साईज प्रचंड मिळाली. तुम्ही जे म्हणला होता का नाही, प्रत्येक किमान 50 ग्रॅम. अगदी डेफिनेटली काय म्हणतो, 50 जरी नसलं तर 30 ग्रॅम डेफिनेट. 50 ग्रॅम 100 किलो वाढलं. आत बघायला सरासरी काढली तर वाढला. आता जे आपले 80 ग्रॅमचे आहेत त्यांनी नसन साईज रे. आता एवढे एका देवाला त्याला काहीच भेटून द्यायचं. होय ना. कलर तर काय कलर, पूर्ण नॅचरल कलर आहे आणि एकही डाग नाही. टॉपचा विषय. किलो झाड ही कन फोटो काढ बरं तेजस त्याला. अरे त्या झाडावर पानं आहेत. रेट आहे 500 साईज. नाही नाही, 500 साईज 500 रुपये जाते सर. 500 आता ते पण झाड बघूया. एक फळ 250 रुपये. 1-2-3 फळं पडली बरं का माशीनं डॅमेज. कलर कसला आहे? झाडावर बघा, जबरदस्त माल आहे ना. आता तिकडे सुद्धा बारकी झाड आहेत काय काय, पण एक क्रेट माल देणार बरं का. याच्या यापेक्षा लहान झाड आहे भरपूर आहे. या साईजचा एक क्रेट माल निघेल. ते झाड कोणतं? हीच की ह्याच्यावर लय माल. साईज काय झाली ह्याची, एवढा लोड असून 2-3 फळं पडली बरं का. पहिल्यांदा एवढी डॅमेज केली.
पप्पू हे नाही ही आयडियल ही सगळं आलो ठीक आहे ना बघा काय साईज आहे नॅचरली कलर असा आलाय कलरला वगैरे काय मारलं बिलकुल नाही बरं का काही नाही अगदी म्हणजे हे सारं संपूर्ण पोषण आहे बरं का बाकी काय 100 लिटर सोडलंय मी 100 लिटर सोडलो सर 100 लिटर एका महिन्याच्या आत सोडले 100 लिटर सोडले फक्त आता एका आठवड्याला चालू केलं का म्हणजे जोपर्यंत साईज होत नाही तोपर्यंत तीच केलं काय इतकी म्हणजे फरक वाटला मला आणि पुन्हा पुन्हा तर एवढं बाउन्स झाली ना साईज एकदम आता बऱ्याच सुतुळ्या तुटलेत त्याच्यानंतर फांद्या मोडलेत आणि शेंड्यावर सुद्धा 300-400 ग्रॅमची फळं आहे 562 ग्रॅमचं फळ एक आहे मी वेट केलेलं बघा 562 ग्रॅमची आणि आता सुद्धा आम्ही आमच्या चुलत भाऊ फिरत होतो बरीचशी फळं अगदी 500 प्लस आहेत 500 काय कसलं ग्लिजन आहे आणि नॅचरली काही असं हे नाही त्याला काय कलरला केलंय असं काही नाही नाही कुठलंही आता ह्याच्यावर फळच कसली आहे ती एक क्रेट माल ह्याच्यावर सुपरच माल आहे बरं का काय फळ बारीक राहिलंच नाही नाही हो नाही ते जरा थोडं त्यांचे विशेष आजारी पण ह्या झाडापासून एजंटनं व्हिडिओ कॉल केला त्याला म्हणला ते सर आम्हाला इथं ओव्हरटेक केला आज नाही एक हित ते झाड किती साईज कशी आहे दरवेळेस जितक्या वेळा आलोय का सर प्रत्येक वेळेस वेगळं चित्र भेटतंय बरं का बघायला हाय राव हाय फरक ते 100% दिसते एकही डाग नाही फळावर नाही केलं तुमचे आबा म्हणले होते मला डाळिंब आहे म्हणले डाळिंबाला वापरा म्हणले तुम्ही डाळिंबात नाव इतकं त्याचा रिझल्ट आहे मेहनत बी तुमची सर तशीच आहे ना नाही मेहनत काय बरं का पण दिशाहीन प्रयत्नालाही काय अर्थ नाही ना 100% तुम्हाला प्रॉपर वे आउट हे करणाराही माणूस पाहिजे ना तसं घ्या किती जवळ गिरकी वाटतं घ्या वजन सर असं जर राहत ती पण घ्या की थोडं घ्या की दोघाच्या 2-2 ठेव दोघीत बादली घेता का बरं घ्या राहुल ये बकेट लेके तोड़ने को चालू करें इधर का शूटिंग चालू है रेश्मा या लवकर बघूया बरं ह्या झाडावरचा माल रेश्मा या साऱ्याने या प्रत्येकाचे 2-2 बकेट येतील बघा प्रत्येकाच्या उमराव अरे इतना क्यों भरता है वो नीचे गिरेगा ना ला इधर गिरना नहीं देने का
नीचे मत गिराओ रे. वत रे तुझी बादली वत ह्याच्यात. आम्ही कुठे दिसणार आहे का हे सांगा. ए तिथे ते तिथे तू बाजूला सरक, त्याच्यात नको होतो. किती वेगळं. तिकडं वत की तो. ते घाबरले की असं काय करताय? गिराव मत रे. लय माल ह्या झाडावर सारा. घ्या की तिकडली फळ तोडून सारे. वत. भरलं का? थांब रे. ठेर 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 ठेर. अमृता तुझी झाली का तिकडली? ती बादली घेऊन या इकडं. तिसरं कॅरेट मांडा. हे सरक नी तू बाजूला सरक. हा वत. यस ओके. या इकडं पुढं जरा झाडापाशी आता. आओ ना इधर आगे. अरे तुम्हारा फोटो लेने का है राहुल. हाँ कितना माल निकाला एक पेड़ पे? 2.5 कैरेट. 2.5 कैरेट निकाला है. हाँ. कितने पेड़ का है? एक पेड़ का. एक ही पेड़ का है. ठीक है. हाँ. हाँ अभी का तिन्ही एकत्र ठेवायची? तिने पण चालतं. तीन ठेवतो का? एकत्रच. हम्म. 1540. अरे तसं नाही. हां प्रथम 3 रिकामे कॅरेट वजनासाठी एकत्र ठेवलेले आहेत. त्या 3 रिकाम्या कॅरेटचं एकूण वजन 4 किलो 620 ग्रॅम आलेलं आहे. आता आपण एका झाडाला निघालेले 2.5 कॅरेट ठेवूया, म्हणजे त्यामधून 4 620 हे आपोआप वजा झाल्यासारखे होईल. चला ती घ्या बरं आता ती कॅरेट. त्रेपन्न 500 बरोबर. एकूण वजन त्या झाडाचे 53 किलो 500 ग्रॅम आलेले आहे. त्यामधून आपले 4 किलो 600 ग्रॅम वजा गेले, तर मिळालेले जे वजन आहे ते जवळपास 49 किलोचे वजन आपणाला एका झाडावरती मिळालेले आहे. त्याच्याकडे त्याने काय झालं, सगळं झालं दिलं मला. सर इकडे बघा. गाडी चालू कर. आज इथं डाळिंबाची कटिंग आहे सरांच्या प्लॉटची. तर आपण सरांना प्लॉट विषयी सगळं डिटेलमध्ये विचारूया. नमस्कार सर. नमस्ते.
तुम्हाला कसं वाटतं प्लॉट वगैरे सगळं सांगा तुम्ही. हा पहिल्या बहाराचा माझा 900 झाडांचा प्लॉट आहे. खरं तर सुरुवातीला थोडासा ट्रेसमध्ये आल्यासारखं वाटत होतं. फुगवणीविषयी माझ्या मनामध्ये शंका होती. वेगवेगळी ड्रीप ॲप्लिकेशन्स केली परंतु तेवढे रिझल्ट आले नाहीत. त्यानंतर मी आमचे जुने स्नेही सुमित सरडे यांच्याकडून मला एक क्ल्यू मिळाला. त्यासाठी संपूर्ण पोषणचा मी वापर केला आणि 1 महिन्यामध्ये जवळजवळ 100 लिटर मी संपूर्ण पोषण त्या प्लॉटला वापरलेलं आहे. साईज आता अतिशय समाधानकारक झालेले आहे. टॉपची साईज ही 650 ग्रॅमपर्यंत गेलेली आहे आणि या प्लॉटचा व्यवहार आमचे नारीचे व्यापारी सागर बारंगुळे यांच्याबरोबर झाड खाली 100 रुपये प्रति किलोने झालेला आहे. प्लॉटबद्दल मी आणि त्या प्रॉडक्टबद्दलही अतिशय समाधानी आहे. धन्यवाद. सागर भाऊ तुमचं काय मत आहे मालाबद्दल? असा माल कवचित आणि केव्हा तरी मिळतो. पुण्याच्या वेळेस असा टॉपचा माल मिळत नाही सरासरी. नक्की झाडाला माल वगैरे कसा एक निघतोय काय? नंबर माल, एक नंबर टॉपचा? quality, एक नंबर ते काय डाग वगैरे फ्लॉवरती काय नाही. हा आणि विशेष म्हणजे कलरला आम्ही काही रासायनिक वगैरे काही कुठल्याही spray प्रकारचं रासायनिक ॲप्लिकेशन याला कलरसाठी केलेलं नाही. हा नैसर्गिक कलर आहे आणि यामध्ये हे संपूर्ण पोषण आहे. 1 महिन्यामध्ये मी 100 लिटर वापरलेलं आहे आणि त्यामुळं आता तुम्हालाही आणखी एक छोट्या प्लॉटमधली एक ट्रायल बघायची असेल, 8 दिवसामधला त्याचा रिझल्ट जर पाहिजे असेल तर रूट झोन आणि गांडूळ, नैसर्गिक गांडुळाची उत्पत्ती प्रचंड प्रमाणात झालेली आहे. हे आपण बघू. आता आपण अजून एक लास्ट विचारूया. तर जर ही प्रोडक्ट नसतं तर तुम्हाला असं माल भेटला नक्की असता ही का? क्वालिटी नक्कीच मिळू शकली नसती. मीच सस्पेक्टेड होतो की फुगवण होणार नाही आणि झाडंही ट्रेसमध्ये चाललेली होती. परंतु संपूर्ण पोषण म्हणजे एक फार मोठी गुरुकिल्ली मला मिळाली. अशाच पद्धतीचं सहकार्य सागर सरडेंनी मला पहिल्या लॉकडाऊनच्या वेळेला द्राक्षामध्येही केलं होतं आणि तोच रिझल्ट मला आता डाळिंबामध्ये दिसून येतो. आज आमचं ॲव्हरेज काही झाडं असे भरपूर आहेत ज्याला एक कॅरेट सरासरी निघतच आहे, पण बरेच झाडं ही 30 किलोपर्यंत बऱ्याचशा झाडावरती माल उतरतोय पहिल्या बहारामध्ये. धन्यवाद.